नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता भूमीला बसायला सांगतो आणि म्हणतो की भूमी इथे शांत बस, मी तुला पाणी आणून देतो. आणि मग भूमीला आकाश पाणी प्यायला सांगतो आणि तिला जरा रिलॅक्स व्हायला सांगतो. त्याच वेळेला भूमीचा मूड खूप ऑफ झालेला असतो. बाहेर ऑफिसमध्ये जो काही प्रकार घडला त्याने ती खूपच जास्त डिस्टर्ब असते. त्याच वेळेला आकाश तिला म्हणतो की भूमी, हे बघ, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. मला असं वाटतंय की सध्या तू ह्या ऑफिसचा विचार न करता हा जॉब सोडावास. कारण कसं आहे ना, की इथे तुला त्रास होणार, त्यापेक्षा तू या ऑफिसमध्ये काम करू नकोस. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मला ते योग्य वाटत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, तसं नाही. अगं, इथे उगीचच तुला सगळेजण बोलत राहणार, टोमणे मारत राहणार आणि मग तुला ते डिस्टर्ब होणार. म्हणूनच मी म्हणतोय की तू दुसरा जॉब बघ ना, मिळेल तुला एखादा जॉब. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की आकाश, इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये मला दुसरीकडे कुठेही जॉब वगैरे मिळणार नाही. आणि मी जर हा जॉब सोडला तर मला खरंच खूप गरज आहे सध्या पैशांची. आणि आकाश, बाहेर तू बघितलंस ना, ज्या प्रकारे सरांनी माझ्याबद्दल स्टँड घेतला, ज्या प्रकारे ते माझी बाजू घेऊन बोलले, सगळ्यांना त्यांनी धमकावलं. मग अशा परिस्थितीत ते इतकं माझ्याबद्दल विचार करतात आणि मी त्यांच्याबरोबर असं वागावं हे योग्य नाही. कसं आहे, त्यांनी माझ्याबद्दल स्टँड घेतला तर ते तोंडावर पडतील ना आता. म्हणूनच मला आता हे सगळं करायला नको. त्यांची बाजू मला समजून घेतली पाहिजे. त्यांच्या भावनांचा अनादर केल्यासारखा होईल, असं भूमी आकाशला समजावते. त्यानंतर मग आकाश म्हणतो की हो, एका बाजूने तुझंही म्हणणं बरोबर आहे. कारण पारितोष आहे तो तुझ्याबद्दल खूप चांगला सपोर्ट करत होता. तेवढ्यातच आता भूमीला समोर असताना आकाशला मेसेज येतो आणि मग भूमी ही शांत होते. आकाश हा मोबाईलमधला मेसेज बघत असतो आणि मोबाईलमध्ये मेसेज आलेला असतो की आकाश, तुझ्या लक्षात आहे ना, आज तुझ्यासाठी मी सरप्राईज प्लॅन करून ठेवलं आहे, त्यामुळे तुला लवकर यावं लागेल. आता आकाशच्या लक्षात येतं की रागिनीने त्याला आज लवकर बोलवले. आणि तेवढ्यातच इथे आता प्रशांतला कामाला लावून नीलांबरीने त्याचा फोन घेतलेला असतो आणि त्याला फोनवरच ती मेसेज करत असते की भूमिताई, आज तू प्लीज मला भेटायला ये. आणि जो मेसेज सांगितलाय, ज्या प्रकारे पुनूने सांगितलंय, तसंच नीलांबरी ही प्रशांतच्या फोनवरून भूमीला मेसेज पाठवते आणि म्हणते की झालं, माझं काम आता झालं. पण नंतर ती म्हणते की हा मेसेज तर डिलीट करायला हवा आणि ती मेसेजही डिलीट करून लावते. त्याच वेळेला मागून प्रशांतचा आवाज येतो की आई. आता प्रशांतचा आवाज ऐकल्यावर नीलांबरी पुरती घाबरते आणि मग प्रशांतचा जो फोन तिच्या हातात असतो तो आता काय करावा याचा विचार ती करत असते. तेवढ्यातच आता प्रशांत म्हणतो की आई, तू अजून इथेच उभी आहेस, अगं माझ्या रूममध्ये काय करतेस तू. तेवढ्यात आता प्रशांतच्या तिथे चाहूल लागल्यामुळे ती पटकन फोन तिथेच खाली ठेवून देते आणि फोनचा आवाज न करता तिथे गुपचूप उभी राहते. त्याच वेळेला इथे आता प्रशांत म्हणतो की आई, अगं हे बघ, तुझं काम मी केलेलं आहे. त्या काकींनी चौरंग सांगितला ना, तो काढून ठेवलेला आहे. आता मात्र मला डिस्टर्ब करू नकोस हां. मी तुझं काम केलं ना, आता मला डिस्टर्ब करायचे नाही. तेव्हा मग नीलू म्हणते की शाबाश शाबास बाळा, थँक्यू, तू माझं काम केलं आणि अगदी वायूच्या वेगाने काम करून आलास रे. तेव्हा मग आता तो म्हणतो की मग मुलगा कोणाचा आहे तू, असं म्हणून ती स्वतःची तारीफ करत पुन्हा तिथून निघून जाते. आणि नीलांबरी तिथून निघून जाते आणि प्रशांतच्या मोबाईलमधून मेसेज गेलेला असतो. त्याच वेळेला आता आकाश हा पटकन उठून उभा राहतो. मग भूमी म्हणते की आकाश, काय झालं, अरे कोणाचा मेसेज होता. तेव्हा तो म्हणतो की मला ना निघावं लागेल आता जरा अर्जंटली. तेव्हा भूमी म्हणते की काय झालं, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना घरी. तेव्हा आकाश मनातल्या मनातच विचार करतो की आत्ता जर मी भूमीला सांगितलं की मला आईने बोलावलं आहे, तर तिचा आवाज ऐकल्यावर म्हणजे तिचाच मेसेज पाहिल्यावर हिला जरासं वाईट वाटेल. म्हणून मग आकाश म्हणतो की भूमी, अगं हो, माझी एक जरा मीटिंग आहे आणि ना स्वतःसाठी जरा ब्लेझर वगैरे काही मेजरमेंट्स घ्यायला चाललेत. कारण कसं आहे ना, की सध्या तू माझ्यासोबत असशील तर मला कसं स्मार्ट वगैरे दिसलं पाहिजे ना, म्हणून मी हे सगळं करत आहे. कारण तू तर माझ्यासमोर असशील, आता मला जरा वेगळं अपडेट राहिलं पाहिजे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, वाव, हे ऐकून मला खरंच खूप चांगलं वाटलं की तू खरंच स्वतःसाठी इतका वेळ काढतोय आणि स्वतःला इतकं अपडेट ठेवतोय. हे पाहून बरं वाटलं. स्वतःसाठी वेळ काढत जा. आणि हो, खरंच, आणि या सगळ्याची ना काहीच गरज नाही खरं तर. कारण माझा नवरा आहे ना, तो अगदी देखणा आहे. आता हे बोलणं ऐकल्यावर आकाशलाही खूप बरं वाटतं आणि आकाश भूमीला म्हणतो की थँक्यू व्हेरी मच. आणि नंतर आकाश म्हणतो की बरं, चल मी निघू का आता. आणि मग आता आकाश हा निघतो आणि म्हणतो की भूमी, तुझी काळजी घे.
तेव्हा भूमी त्याला म्हणते की हो आकाश, तूही तुझी काळजी घे. आणि अशा प्रकारे आकाशही आता तिथून बॅग घेऊन निघून जातो. आकाश म्हणतो, भूमी चल, तू तुझीही काळजी घे. आणि नंतर भूमीचं लक्ष आता तिच्या मोबाईलकडे जातं. तिलाही मेसेज आलेला असतो आणि प्रशांतने मेसेज केलेला असतो की ताई, आपलं काम झालेलं आहे. गोगटे मला सापडलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना भेटण्यासाठी तू लवकरच ये. आता हे ऐकल्यावर भूमीला आनंद होतो. भूमी म्हणते की वा, चला आपलं काम झालं आहे. ती आता स्वतःला मनातच म्हणते की फायनली गोगटे भेटले. म्हणजे आता जे काही सगळे पुरावे आहेत ते मला सापडतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज होऊ शकतील, म्हणून ती खुश झालेली असते. त्यानंतर रागिनी इकडे किचनमध्ये आज कधी नव्हे ते स्वयंपाक करत असते आणि काकडी वगैरे सुरत असते. त्याच वेळेला तिथे आता पौर्णिमा येते आणि म्हणते की आईचा मेसेज आला होता, आपलं काम झालेलं आहे. भूमीला तिने मेसेज केला आहे. आता हे ऐकल्यावर रागिनी खुश होते आणि म्हणते की फायनली भूमी आपल्या जाळ्यामध्ये अडकणार. आपल्या मनात जी काही इतक्या दिवसापासूनची इच्छा होती ती आता पूर्ण होणार आहे, कारण भूमी ही आता आपल्या साप्यात अलगद अडकली गेलेली आहे. तर इथे हे ऐकल्यावर नीलांबरी खूपच खुश झालेली असते आणि नीलांबरी ही प्रशांतच्या रूममध्ये साफसफाई झाडझूड करण्यासाठी येते. तेव्हा तो म्हणतो की आई, हे काय करतेस तू? अगं माझं काम सुरू आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की प्रशांत, अरे माझं बाहेरचं सगळं काम झालेलं आहे, म्हणूनच मी इथे घरात साफसफाई करते. कारण कसं आहे ना, काही झालं तरीही मला माझ्या मुलाची रूम स्वच्छ केली पाहिजे की नको. म्हणून आता ती म्हणते की बरं चल, आता तुझी रूम साफ करते, जरा बाजूला हो. तेवढ्यातच आता प्रशांत म्हणतो की आई, अगं काय झालं? आणि ती मुद्दाम खोकायला लागते. तेवढ्यातच प्रशांत, थांब, पाणी पाणी असं म्हणून आता तो तिकडून पळून जातो. तेवढ्यातच तिच्या अंदाजानुसार भूमीचा कॉल त्याला आलेला असतो. भूमी बाहेर पडते आणि प्रशांतला कॉल करते, परंतु प्रशांत हा फोन उचलत नाही. आता ती पटकन फोन कट करते आणि फोन स्विच ऑफ करून टाकते. भूमी त्याला कॉल लावत असते, परंतु त्याचा कॉल लागत नाही. भूमी म्हणते की हे काय चाललंय? प्रशांतने मला मगाशीच तर मेसेज पाठवलाय की गोगटे सापडलेत आणि अचानक त्याचा फोन बंद कसा लागतोय? हे सगळं काय चाललंय? असा भूमी विचार करत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी ही जराशी अस्वस्थ असते. तिला काय करायचं काहीही कळत नसतं. ती म्हणते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला. तेवढ्यातच आता एक गृहस्थ म्हणजेच जो व्यंकट असतो तो व्यंकट येतो आणि म्हणतो की मॅडम चला, तुम्ही भूमिताई आहात ना? मला प्रशांतने पाठवलं आहे. तो माझा फार चांगला मित्र आहे. त्याने मला गाडी घेऊन पाठवलं. तेव्हा मग ती म्हणते की ॲक्च्युली ना, मी प्रशांतला फोन करत होते, पण त्याचा फोन लागत नाही. तेव्हा तो म्हणतो की हो, फोन ना थोड्याच वेळापूर्वी ॲक्च्युली त्याचा फोन बंद झाला. त्याने मला सांगितलं की ताईला व्यवस्थित पिकअप कर म्हणून. काळजी करू नका, आपण बसूया लवकर. नाहीतर त्यांची ॲक्च्युली जी गोगटे आहेत त्यांची तब्येत जरा खराब आहे, म्हणून लवकर भेटलं पाहिजे. भूमी आता गाडीमध्ये बसलेली असते आणि व्यंकटच्या ट्रॅपमध्ये ती अडकते. तर इथे आजी म्हणते की बरं मनू, ऐकलंस का? आता हे जे काही नारळाचं तोरण आहे ना, त्या नारळाच्या तोरणांना व्यवस्थितपणे ठेव आणि नारळांना ना तू कुंकू लाव आणि कसं आहे ना, सुतळीला, त्या रश्शीला हळद कुंकू दोन्ही लाव. तेव्हा मग मनू म्हणते की आजी, दोघांनाही कसं काय, म्हणजे असं वेगवेगळं? तेव्हा ती म्हणते की अगं, नारळ म्हणजे पुरुष आणि रश्शी म्हणजे स्त्री, म्हणून तिला हळद कुंकू. तेव्हा आजीचा मूड ऑफ होतो. आजी म्हणते की जर आता यावेळेला माझी भूमी असते तर तिला हा प्रश्न पडलाच नसता, ती व्यवस्थित सगळं करत असती. तेव्हा मग आता आजीला ते बोललेलं पाहून ताईला म्हणजेच मानसीला खूप वाईट वाटतं. मानसी म्हणते की हो ना आजी, खरंच भूमिताईची या सगळ्यामध्ये खूप आठवण येते. मी काय म्हणते आजी, ताईसाठी आपण हे सगळं करूया का? तेव्हा ती म्हणते की खरं तर मार्गशीर्ष महिना लागतो ना, तेव्हा आपण देवीला म्हणजेच गणपती बाप्पाला हे तोरण लावतो 21 नारळांचं. मग ती म्हणते की आपण एक काम करू, आज हे जे तोरण आहे ना, ते ताईच्या नावाने बाप्पाला अर्पण करूया, की ताई घरातली सवाशीण लवकरात लवकर या महिन्यात घरी येऊ दे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर आजी म्हणते की अगदी बरोबर आहे तुझं. आणि त्यामुळे ती म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. ठीक आहे, तू म्हणतेस तसंच करू दे. आपली भूमी लवकरात लवकर आपल्या घरामध्ये परत येऊ दे, असंच आता आजीही तिला बोलून दाखवत असते. आणि मनूला पण आता आपल्या ताईची खूप आठवण येत असते. ताई असती तर ती सगळं व्यवस्थित करत असती असं तिला वाटत असतं. तेवढ्यातच आता समोरून आकाश हा आलेला असतो आणि आकाश आल्याबरोबर आजी त्याला बघते आणि मनूचं मात्र तिचं आपलं आपलं काम सुरू असतं. आकाश आल्याबरोबर आजी म्हणते की अरे आकाश, आलास तू, ये बस, असं म्हणून ती आता त्याला बसायला सांगते. आणि त्यानंतर मग आता इथे आकाशला पाहिल्यावरती म्हणते की काय रे, असा का झालाय ते चेहरा तुझा? आणि आज तू अचानक लवकर कसा काय?
तेव्हा मग तो म्हणतो की नाही अगं काहीच नाही, ठीक आहे मी, आणि आईनेच सांगितलं होतं लवकर यायला. तेव्हा मग आता आजी म्हणते की नाही आकाश, मला जरा काहीतरी तुझा चेहरा बिनसल्यासारखा वाटतोय. बरं अगं मनू, त्याचा मूड ठीक वाटत नाही, त्याला ह्याला पाणी दे. तेव्हा मग मनूला ती पाणी द्यायला सांगते. तेवढ्यातच आता मनूच्या हातातून ती नारळची माळ असते ती माळ खाली पडते आणि नारळ वाढवतात. तेव्हा आता खाली नारळ पडल्यामुळे आजीला धक्का बसतो. आजी म्हणते की अगं मनू, हे काय झालं? अगं हे तर नारळ वाढवले गेले. असं म्हटल्यावर आता मनू पण खूप घाबरते. सगळ्या जणांना खूप धक्का बसतो की हे नेमकं सगळं काय घडलं, असं सगळा अघटित प्रकार कसा घडला. त्याच वेळेला आता इथे आजी म्हणते की नाही अगं काहीतरी चुकीचं घडणार आहे, अपशकुन होणार आहे. अगं आपण तर हे सगळं भूमीच्या नावे करणार होतो. तेव्हा मनसी पण म्हणते की हो, आपण हे नारळाचं तोरण हे ताईच्या नावाने अर्पण करणार होतो, परंतु बघा ना ते नारळच वाढवले. याचा अर्थ मला भीती वाटते की ताईच्या जीवाला काही धोका बिका तर नसेल ना. ताईला जर काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहोत आपण. मला खरंच भीती वाटते, असं आता ती म्हणू लागते. आजीलाही खूप भीती वाटत असते. आता आकाश म्हणतो की थांबा, तुम्ही काळजी करू नका. आता आजी म्हणते की बरं आकाश, तू भूमीला फोन लावते ठीक तर आहे ना. तेवढ्यात आता आकाश हा तिला फोन लावण्यासाठी म्हणून बाजूला जातो. तेवढ्यातच आता इथे रागिनी येते आणि फोन खिचून म्हणते की काय आकाश, तुला सांगितलं ना मी. अरे आलास की असं टेन्शन वगैरे घेत जाऊ नको. अरे काही नाही होणार आहे, भूमीला आपल्या ती ठीक असणार आहे. जा तू पटकन फ्रेश हो, तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे कटलेट्स केलेत, नंतर मग सरप्राईज आहे संध्याकाळी, जा. असं म्हणून ती त्याला जायला सांगते आणि मग आकाश निघून जातो. भूमीची गाडी आता पुढे सरकत चाललेली असते. रागिनी मनातच म्हणते की चला, भूमी तर आता गाडीत बसली, ही तर आनंदाची बातमी आपल्याला समजलेली आहे. परंतु आता जोपर्यंत आकाशच्या ताब्यामध्ये हा मी फोन देणार तोपर्यंत भूमीचं काम होत आलेले असणार. भूमी ही गाडीत बसलेली असणार, म्हणूनच मग तेव्हा फोन दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथे गाडी ही खूप फास्ट पुढे पुढे जात असते आणि भूमीला मात्र थोडे प्रश्न पडतात. भूमी म्हणते की बरं तुम्ही प्रशांतचे कुठले मित्र, म्हणजे प्रशांतच्या मी सगळ्या फ्रेंडला ओळखते, तुम्ही कुठले मित्र आहात त्याचे, म्हणजे कॉलेजमधले तर नाही असं मला वाटतंय, तुम्ही बाकीचे बाहेरचे कुठले फ्रेंड आहात का तसे. त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की ओ सिस्टर, कसं आहे ना, आम्ही जे काही मित्र असतो ना ते काही सगळंच घरी सांगत नाही की आमचे मित्र कोण कोण आहेत ते. तेव्हा भूमी म्हणते की अहो तसं नाही हो, म्हणजे प्रशांतचे सगळे जे मला फ्रेंड आहेत ते सगळे मला माहीत आहेत. तेव्हा मग आता व्यंकट म्हणतो की बरं ठीक आहे, आणि मग तो जरा रागाने भूमीकडे बघत असतो. तुमचं नाव विचारल्यावर तो नावही सांगत नाही. भूमी म्हणते की हे असे रागाने का पाहतायत माझ्याकडे. नाही म्हणजे मला जरा काहीतरी विचित्र वाटतंय. भूमी म्हणते की जाऊ दे, मी गप्प बसते. नंतर आता भूमी विचारते की आपल्याला आणखी किती अवकाश आहे पुढे जाण्यासाठी, आपण कोणत्या रस्त्याच्या दिशेने जातोय, असं सगळं ती त्यांना विचारत असते. आणि तिच्या त्या सगळ्याच्या प्रश्नांमुळे व्यंकटला खूपच राग येत असतो आणि मग त्याचा तो ड्रायव्हर असतो तो मुद्दामच गाडीचा जोरात ब्रेक दाबतो. तेव्हा ती म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही, जरा सावकाश गाडी चालवा. तेवढ्यातच आता तिथे दोन गुंड आणखी गाडीत बसतात आणि व्यंकट म्हणतो की चला लवकर बसा. तेव्हा भूमी घाबरते आणि म्हणते की हे कोण आहेत दोघं जण आणि हे कोण गाडीत बसलेत. भूमी मनात म्हणते की हे प्रशांतचे मित्र वाटत नाही, हे तर गुंड वाटत आहेत. मग आता भूमी ही ओरडायला लागते. तेवढ्यातच आता ते दोघं जणही त्यांची गन काढतात आणि भूमीच्या डोक्यावर रोग धरतात आणि म्हणतात की गप्प बसायचं, जास्त बडबड करायची नाही, आम्ही जिथे नेतोय तिथे यायचं. आता व्यंकट म्हणतोय की हे बघा काय ना भूमिताई, तुम्ही जे काही केलंय ते खूप चूक केले. आता रागिने मॅडमशी जेव्हा तुम्ही पंगा घ्याल तर तुमच्याबरोबर असं घडणारच ना. आता शांतपणे जे होतंय ते बघायचं आहे. आता तुम्हाला मी थेट देवाकडे पाठवणार आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही तोंड बंद ठेवायचं आणि मॅडमशी पंगा घेतला त्याबद्दल पश्चाताप करत राहायचा. आता भूमीला लक्षात आलेलं असतं की रागिनीने चांगला स्ट्रॅप लावून तिला फसवलेलं आहे. आता भूमी विचार करते की नाही, काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच्या जीवाची रक्षा केली पाहिजे, नाहीतर ही बाई मला मारून टाकेल. भूमी जोरजोरात हेल्प हेल्प असं ओरडते. तेव्हा तो व्यंकट म्हणतो की अरे तिचं आधी तोंड बांधून टाका, आणि मग भूमीचा आवाजही बंद केला जातो. नीलांबरी ही प्रशांतच्याच खोलीमध्ये असते. तेव्हा प्रशांतला म्हणते की चालू आहे ना रे तुझा अभ्यास. तेव्हा मग प्रशांत म्हणतो की अगं आई काय झालं, मी अभ्यास करतोय तुला कळतंय ना. तेव्हा मग ती म्हणते की नाही रे, खरंच मला खूप मोठा आनंद झालेला आहे. आता तिला मेसेज येतो की भूमी गाडीत बसली, म्हणून ती पटकन तिथून निघून दुसऱ्या रूममध्ये निघून जाते. आणि त्याच वेळेला आता भूमी ही एका दिशेने जंगलाच्या दिशेने गाडी तिची चाललेली असते. तेव्हा भूमी विचार करते की ही गाडी नेमकी कुठल्या दिशेने चालली आहे. मनात म्हणते की बहुतेक हे तर मला जंगल वाटतंय.
आणि अशा या जंगलामध्ये जर मला त्यांनी कुठे ठेवलं तर मला कोणाशी कॉन्टॅक्ट देखील करता येणार नाही. मी काय करू माझं मलाच कळत नाही आहे, असं भूमी म्हणत असते. तेवढ्यातच आता ते 2 गुंड तिला रोखून धरत असतात. भूमी म्हणते की आत्ताच मला काहीतरी केलं पाहिजे. प्रशांतला मला आता लोकेशन पाठवून ठेवलं पाहिजे. जर मी आतमध्ये शिरले तर तिथे रेंजही नाही मिळणार मोबाईलला. म्हणून ती पटकन आता मोबाईलने प्रशांतला लोकेशन पाठवून ठेवते आणि म्हणते की प्रशांतला तरी नक्की हे कळेल. तेव्हा आता ती मोबाईल घेते आणि मोबाईल हा तिथेच खाली ठेवते. त्याच वेळेला आता लगेच गुंड म्हणायला लागतात की तुझी हालचाल कसली चालली आहे, गपचूप बाजूला बसून राहा. तेव्हा मग आणखीनच ते तिला दाबून तिथे गुंड धरून ठेवत असतात. आणि नंतर मग भूमी ही गाडीमधून पुढे पुढे चाललेली असते आणि मनातच आता ती स्वतः देवाचा धावा करते आणि म्हणते की रागिनी पटवर्धन यांनी आज मला अडकवण्यासाठी चांगलंच प्लॅनिंग केलेलं आहे, परंतु देवाची भरोसा आई योगेश्वरी आता हा फायनलचा आधार आहे माझ्यासाठी. शेवटची संधी आहे. मी आता प्रशांतला लोकेशन तर पाठवलं, त्याला याच्यावरून कळलं तर सगळं बरं होईल, नाहीतर मग माझी वाट लागली, असं म्हणून ती आता घाबरत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रशांत म्हणत असतो की ताईने मला लोकेशन का बरं पाठवलं असेल, आणि तो घाबरलेला असतो. म्हणूनच आता तो पटकन ताईला फोन करतो आणि त्याचा फोनही बंद असतो. भूमीचा फोन वाजतो तेव्हा सगळेजण म्हणतात की काय रे, कोणाचा फोन वाजत आहे. आता भूमी पूर्णपणे घाबरलेली असते. तर इथे आता प्रशांत हा म्हणजेच भूमीचं लोकेशन मिळवतो आणि ते अभिजित आणि रागिनीची मात्र पार्टी सुरू झालेली असते. रागिनी म्हणते की चला आत्ता मात्र आज काहीतरी चांगलं होणार आहे, आता खरी पार्टी सुरू झाली, असं म्हणून रागिनी जोरात काकडी कापत असते. तर आता भूमीला गाडीमधून उतरवलं जातं आणि निलंबरी ही रागिनीला फोन करून कळवते की भूमीला लोकेशन पाठवायला समजलं आहे आणि प्रशांतला तिने ते लोकेशन पाठवलं. आता हे ऐकल्यावर रागिनीला मात्र जबरदस्त मोठा धक्का बसतो. तर इथे आता अंधाऱ्या रात्री भूमीला फार मोठ्या जंगलामध्ये ठेवलं जात असतं. रागिनी मनातच म्हणते की नाही, काहीही झालं तरीही कोणीही भूमीपर्यंत पोहोचू शकणार नाही. आता आकाश आणि प्रशांत दोघंजणही गाडीमधून तिथेच त्या लोकेशनवर पोचलेले असतात. आता भूमी म्हणत असते की मला कोण सापडेल, कोण येणार आहे की नाही. आता खूप मोठं भयान जंगल असतं, भूमीला तिथे बांधलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इथे कसं सोडवावं याचा भूमीला प्रश्न पडलेला असतो. भूमी आता आवाज ऐकते तर आजूबाजूने सगळे सिंहाचे वगैरे आवाज यायला लागतात. तर इथे रागिनी म्हणते की काहीच फरक होणार नाही, जोपर्यंत आकाश तिच्यापर्यंत पोचेल तोपर्यंत जनावरांनी भूमीचे लचके तोडलेले असतील. आता त्या आवाजाने भूमी मात्र खूपच घाबरलेली असते. तर आता इथे तेवढ्यातच भूमीच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये आणखी आकाशची जोड लागते आणि आकाशही आता भूमीला वाचवायला त्या ठिकाणी पोचलेला असतो. आता नेमकं भूमीचं हे सगळं काय घडणार आणि भूमी या सगळ्यातून कसं तोंड काढणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.